घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण पाहतो की इकडे आता सुमित्रा आणि ऐश्वर्या ह्या दोघीजणी एकमेकीबरोबर बोलत असतात. ऐश्वर्या ही आता सुमित्राला गणेश उत्सव करण्यासाठी होकार देते. तर सुमित्रा खूप खुश होऊन जाते. ती म्हणत असते, ऐश्वर्या तू तयार झालीस, खरंच खूप बरं वाटलं गं मला हे बघून. त्याबरोबर ऐश्वर्या आता म्हणत असते, आई अहो सारंगला जे सगळं आवडायचं ते तुम्ही करायचं म्हणताय, मग मी तुम्हाला विरोध कसा काय करू शकते. मी मगाशी रागाच्या भरात तुम्हाला खूप बोलले, त्यासाठी मला माफ करा. पण तुम्हाला जे हवं जे आवडतं ते सगळं करायला आता मी तयार आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे ती तिला थँक्यू म्हणते. ऐश्वर्या तिकडनं जाताना मनातल्या मनात म्हणत असते, अगं म्हातारे, तुला खिशात ठेवण्यासाठीच तर मला हे सगळं काही करावं लागतंय ना. बघ जानकी, तुला कळलंही नसेल आणि मी एवढ्या शिताफीने आईंचं मनसुद्धा जिंकलेलं आहे. त्याबरोबर आता दुसरीकडे जानकी ही सौमित्र, अवंतिका त्याचबरोबर ऋषिकेश या सगळ्यांना सांगत असते की बघा मी किती शिताफीने असं केलं आहे की आता ऐश्वर्याला वाटत असेल तिने आईंचं मन जिंकलं आहे, पण खरं काय घडलं आहे, खऱ्यात आपण जिंकलो आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, म्हणजे आता घरात गणेश उत्सव साजरा होणार आणि सारंगची आईची भेट होणार. त्याबरोबर लगेचच अवंतिका म्हणते, सारंग भाऊजी. इतक्यात त्यांच्या लक्षात येतं की सारंग भाऊजी तर गायब झालेत. मग आता सगळे म्हणतात, अरे गेला कुठे सारंग, आईला भेटायला तर नाही गेला ना, चला बघायला हवं त्याला. तर आपण दुसरीकडे पाहतो की आता सारंग हा सुमित्राला भेटण्यासाठी आलेला असतो. हॉलमध्ये कोणीच नाही या गोष्टीचा फायदा घेऊन तो पटकन पुढे चाललेला असतो. इतक्यात ऐश्वर्यात सुमित्राच्या खोलीतून बाहेर पडते आणि आता ती सारंगला बघते. लगेचच सारंगकडे येऊन ती सारंगला विचारते, कोण आहात तुम्ही. त्यावर सारंग तिकडनं निघून चाललेला असतो. तर ऐश्वर्या म्हणते, थांबा म्हटलं ना तुम्हाला. ओ दादा, कोण आहात तुम्ही आणि असे अचानक खोलीत कसे काय शिरत होतात तुम्ही. इतक्यात तिकडे जानकी येते आणि जानकी पटकन सगळं सावरून घेत सारंगला म्हणते, गणपत भाऊजी अहो काय चाललं आहे तुमचं. तुम्हाला सांगितलं होतं ना मी, पटापट पटापट ह्या सगळ्या फुलांच्या माळांच्या ज्या काही टोपल्या वगैरे आहेत त्या सगळ्या घेऊन जा म्हणून. अहो नको आहे आम्हाला हे सगळं, नाही करायचं आहे ना गणेश उत्सव, ठरलं मगाशी आमचं. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, थांबा, काही कुठे घेऊन जायची वगैरे गरज नाही आहे. सजावट व्हायला हवी, कारण आपल्या घरात गणेश उत्सव होणार आहे. पटापट तयारीला लागा, करून घ्या सगळी तयारी. एवढं बोलून आता ऐश्वर्या ही मोठ्या दिमाखात तिकडनं निघून गेलेली असते. त्याबरोबर आता लगेचच इकडे सगळेजण सारंगला ओरडतात. सगळे म्हणतात, अरे सारंग तुला काही कळतं का, कशाला आलास रे घरामध्ये. जर ऐश्वर्याने आता तुला पकडलं असतं तर काय झालं असतं. त्याबरोबर लगेचच आता जानकी म्हणते, हो बरोबर आहे सगळ्यांचं भाऊजी. अहो का आलात तुम्ही असे न सांगता आम्हाला. ऐश्वर्याने आता जर बघितलं असतं तर सगळा प्लॅन फ्लॉप झाला असता आपला, माहिती आहे तुम्हाला. त्याबरोबर लगेचच सारंग म्हणत असतो, सॉरी सॉरी वहिनी, चुकलं माझं. अगं पण मला आईला भेटण्याची एवढी घाई झाली होती ना की त्या घाई गडबडीत मी आलो गं. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो की बरं जा आता, पटकन जा आणि आईला भेटून ये. त्याबरोबर लगेचच आता सौमित्र हा सुद्धा सांगतो की हो लवकर जा. मग सारंग तिकडनं जातो. इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच आजी आलेली असते. आता आजीला सगळेजण बघतात आणि घाबरतात. सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. आजी म्हणते, माझ्याकडे असं का बघताय रे. त्याबरोबर लगेचच आता अवंतिका म्हणते, ते कारण आता घरात गणेश उत्सव साजरा होणार नाही आहे ना आजी, तर मग आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतं आहे तुमचं. म्हणजे आता तुम्हाला मोदक खायला मिळणार नाही, आणि मोदक तर तुम्हाला खूप आवडतात, तुम्हाला गोड किती आवडतं आजी. त्याबरोबर लगेचच आजी म्हणत असते, पण माझ्यासाठी वाईट वाटून घेण्याची तुम्हाला काही गरज नाही आहे, कारण घरामध्ये गणेश उत्सव साजरा होणार आहे. गुंडीचं आणि सुमित्राचं या विषयावरती बोलणं झालं आहे, त्यामुळे आता घरामध्ये गणेश उत्सव साजरा होणार असं ठरलं आहे, कळलं. त्यामुळे वाईट काही वाटायची गरजच नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता अवंतिकाला हे ऐकून राग येतो. अवंतिका म्हणते, हो का आजी, म्हणजे ऐश्वर्या म्हणाली म्हणून घरामध्ये गणेश उत्सव साजरा होणार का, नाहीतर गणेश उत्सव झालाच नसता असं म्हणायचं आहे का तुम्हाला. त्याबरोबर आजी म्हणत असते, उगाचच्या उगाच स्वतःच्या तोंडाची वाफ दवडून ह्या जानकीची वकिली करण्यापेक्षा ना जरा 4 कामं करा गणेश उत्सवाची. आणि ह्या घरात फक्त गुंडीचाच हुकूम चालतो, फक्त ऐश्वर्याचा हुकूम, समजलं, हे लक्षात ठेवायचं. चला चला आता भारोभार कामं करायला लागा. त्याबरोबर आता अवंतिका पुढे म्हणत असते, आजी तुम्ही. त्याबरोबर लगेचच सौमित्र म्हणतो, हो आजी, करेल ती कामं,
तू काही काळजी करू नको, करेल हां. तू कुठे चालली होतीस? त्याबरोबर आजी म्हणते, मी सुमित्रेच्या खोलीत चालले होते. तिच्याकडे जरा काम आहे माझं, तिला भेटायचं आहे. त्याबरोबर आता हे ऐकून अवंतिका आणि जानकी दोघीही पटकन पुढे येतात. आजी म्हणते, काय झालं, पुढे कशाला येत आहे? त्यावर आता त्या दोघी सांगतात की आई तर घरातच नाही आहेत. मग आजी म्हणते, कुठे गेली आहे सुमित्रा? त्याबरोबर अवंतिका म्हणते, आई देवळात गेल्यात. त्याबरोबर आजी म्हणते, देवळात? त्यावर अवंतिका सांगते, हो देवळात. देवी माते की जय, देवी माते की जय. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणते, अरे पण देवळात कशाला गेली ही अशी अचानक? तर जानकी म्हणत असते, आई देवळात गेल्यात कारण त्यांना जरा बरं वाटेल तिकडे, असं वाटलं त्यांना. आणि मला माफ करा आजी, आईने मला सांगितलं होतं तुम्हालाही निरोप द्यायला, तुम्हालाही देवळात बोलवलं आहे आईने. त्याबरोबर आजी म्हणते, हो का, मग हे मला सांगणार कधी होतीस? मी म्हातारी झाल्यावर आले मी देवळातून जाऊन. त्याबरोबर लगेचच आता सौमित्र म्हणायला लागतो, आजी देवळात जातीयस ना, सांभाळून जा, सांभाळून ये. त्यावर आजी म्हणते, हो मी देवळात जाऊन सांभाळून येईन, पण तुम्ही तयारी करायला घ्या गणपतीची. मी येईपर्यंत सगळी तयारी झाली पाहिजे काय? त्याबरोबर लगेचच ऋषिकेश म्हणतो, हो आजी तू काळजी करू नको, सगळी तयारी होऊन जाईल. त्यावर लगेचच आजी म्हणते, हे अशी गेले पटकनी, आले पटकनी. त्याबरोबर लगेचच सगळे म्हणतात की हो जा. मग आता आजी टुणूक टुणूक पटपट तिकडनं निघून जाते. त्याबरोबर लगेचच इकडे ऋषिकेशला आनंद होतो. तो म्हणत असतो, चला बरं झालं, आजीसुद्धा आता घरात नाही आहे, घरात कोणीच नाही आहे, म्हणजे आता इकडे त्या दोघांची, सारंगची आणि आईची भेट व्यवस्थित होईल. तर आता ऋषिकेश, जानकी, अवंतिका हे सगळेच जण, सौमित्र वगैरे आलेले असतात पोलीस स्टेशनला. आता ते सगळेजण वाट बघत असतात की कधी एकदाचा सारंग येतोय, पण सारंग अजून आलेला नसतो. त्यामुळे जानकीला टेन्शन येत असतं. जानकी म्हणत असते, झाली असेल ना आईंची आणि सारंग भाऊजींची भेट येवाना, आपल्यापैकी घरामध्ये कोणीच नाही आहे, या गोष्टीचा ऐश्वर्या फायदा तर घेणार नाही ना? ऐश्वर्याला जर सारंग भाऊजी सापडले तर सगळा आपला प्लॅन फ्लॉप होईल. आणि जर तिकडे आईंनी सारंग भाऊजींचं काही ऐकूनच नाही घेतलं तर? त्याबरोबर अवंतिका म्हणते, असं का होईल वहिनी? अहो सारंग भाऊजी जेव्हा स्वतःच्या तोंडाने सगळं काही सांगतील तेव्हा तर आई ऐकून घेतीलच ना. त्यावर जानकी म्हणते, अगं पण ते ऐश्वर्या आहे ना आईंचं मन परिवर्तन करायला. उगाच जर आईंना वाटलं की हे सगळं मी मुद्दामून घडवून आणलं आहे, हा सगळा माझाच प्लॅन आहे, तर आई माझ्या विरोधात जातील. त्यावर ऋषिकेश म्हणतो, तू उगाच नको ते विचार करू नकोस जानकी, असं काही होणार नाही. त्यावर सौमित्रसुद्धा म्हणतो, हो गं वहिनी, नियत आपली चांगली आहे. त्यावर जानकी म्हणते, पण नियती विरोधात गेली तर भाऊजी? तर दुसरीकडे आपण पाहतो की ऐश्वर्या ही खाली आलेली असते आणि ती बघते तर काय, घरात कोणीच नाही. ती विचार करते, अरे घरातले सगळे कावळे गेले कुठे? ती जानकी, तो ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका कोणीच दिसत नाही आहे. राहून राहून मला सतत असं का वाटतं की हे माझ्या विरोधात काहीतरी प्लॅन करतायत, काहीतरी कट शिजतो यांचा. पण असो, यांनी काही केलं तरी मला काहीच फरक पडत नाही. इतक्यात आता सारंग हा आईबरोबर बोलून खोलीतनं बाहेर पडलेला असतो. आता समोर तो ऐश्वर्याला बघतो आणि आता सारंग हा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर इकडे जानकीला खूप टेन्शन येत असतं. जानकी म्हणत असते की जर सारंग भाऊजींनी चुकून जरी काही गडबड केली, ते चुकून जरी त्या ऐश्वर्याला दिसले ना, तरी खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. मला खूप भीती वाटते आता ऋषिकेश. त्यावर लगेचच ती पुढे म्हणते, आपण घरी जाऊयात का? ऋषिकेश म्हणतो, मी सारंगला कॉल करून बघतो. तो सारंगला फोन करतो, पण फोन लागत नसतो, आउट ऑफ कव्हरेज एरिया सांगत असतो. मग ते चौघंही आता घरी यायला निघालेले असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की ऐश्वर्या ही आता सारंगला म्हणत असते, ओ दादा कोण आहात तुम्ही? मास्क काढा तुमचा. त्याबरोबर सारंग हा आणखीन तोंडावरती घट्ट कपडा पकडतो आणि आता तो तिकडनं जायला लागत असतो. ऐश्वर्या म्हणते, अहो दादा मी थांबा म्हटलं ना तुम्हाला, कोण आहात तुम्ही? आणि हे असं तोंडावर रुमाल घेऊन का फिरताय? बोला लवकर. आणि आमच्या घरात का आलात आणि असं अचानक खोलीत कसं जात होतात? त्याबरोबर सारंग हा काही बोलत नसतो. ऐश्वर्या म्हणते, अहो मी तुमच्याशी बोलते ना, उत्तरं द्या माझ्या प्रश्नांची पटापट. सारंग तिला सांगतो की मला बोलता येत नाही. त्यावर ऐश्वर्या आणखीन चिडते. ऐश्वर्या म्हणत असते, एवढ्या मगापासून मी तुमच्याशी बोलत होते, बडबडत होते, तेव्हा सांगता आलं नाही का तुम्हाला बोलता येत नाही ते? काय वागाल ना खरंच. जाऊ देत, सगळी काही कामं पटापट झाली पाहिजे, सजावट सगळी व्यवस्थित करा, कळलं का? त्याबरोबर सारंग फक्त मानेने होकारार्थी मान हलवतो. त्याबरोबर ऐश्वर्याच्या मनात अजिबात संशय वगैरे काहीच आलेला नसतो. ऐश्वर्या ही लगेचच तिकडनं निघते आणि सुमित्राच्या खोलीत येते. सुमित्रा ही खोलीमध्ये उभीच असते. त्यावर ऐश्वर्या तिला विचारते, आई आता कोणी माणूस तुमच्या खोलीत आला होता का? त्यावर ऐश्वर्या म्हणते, तर मग सुमित्रा सांगते, हो आला होता ना,
अगं मीच बोलावलं होतं त्याला सांगितलं, आज जशी फुलांची सजावट केली आहे ना, आरास केली आहे ना, तशीच मला उद्या देखील हवी. माझ्या सारंगला जे जे आवडायचं ना ते सगळं मला करायचं आहे. माझ्या सारंगची कुठली इच्छा अपूर्ण राहता कामा नये गं. त्यावर लगेचच ऐश्वर्या अवंतिकाचा हात हातात घेते आणि म्हणते, आई खरंच तुम्हालाच फक्त सारंगची खरी काळजी. बघा ना, तुम्हाला सारंगबद्दल केवढं वाटतं. म्हणूनच तर मला जेव्हा सारंगची आठवण येते ना, तेव्हासुद्धा मी तुमच्याकडे येऊन माझं मन मोकळं करते. तुम्हाला माहिती आहे, माझे सारंग होते तेव्हा माझे किती हट्ट पुरवायचे, किती लाड करायचे, मला प्रत्येक हवी असणारी गोष्ट द्यायचे. पण आता मला कोणी विचारतही नाही. ते म्हणतात ना, नवरा गेलेली बाई शेवटी एकटी पडते, ती एकटीच पडते. त्यावर आई म्हणते, अगं असं बोलू नकोस गं, आम्ही आहोत सगळे. त्यावर ऐश्वर्या म्हणते, अहो काय बोलताय आई, अहो 2 जावा आहेत मला, ती जानकी आणि अवंतिका. पण एकीने तरी येऊन माझी कधी चौकशी केली आहे का बघा. अहो ती जानकी, ती तर स्वतःसुद्धा एक आई आहे ना, मग तिला कळायला नको का. अहो एखाद्या वेळेससुद्धा येऊन तिने मला गर्भसंस्काराच्या 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या नाही आहेत. असं वागतात हो ह्या माझ्याबरोबर. पण जाऊ देत, तुम्ही आहात ना, तुम्हाला माझ्याबद्दल काळजी वाटते ना, हेच मला खूप आहे. कधी कधी तर असं वाटतं की काहीतरी खाऊन घ्यावं आणि स्वतःचं आयुष्य संपवावं, जगूच नाही. त्याबरोबर आई म्हणते, अगं हे बघ असं बोलू नकोस ऐश्वर्या, आता तुझ्या पोटामध्ये सारंगचा वंश वाढतोय. जर तू असं बोललीस तर सारंग हे सगळं जिथून कुठून ऐकत असेल ना, त्यालासुद्धा खूप वाईट वाटेल, दुःख होईल. तू काळजी करू नकोस, या घरात सगळेजण तुझ्याशी चांगलं वागतील. ऐश्वर्या म्हणते, आई अहो मी एक बायको म्हणून कमी पडले, सून म्हणून कमी पडले, पण आता मला एक आई म्हणून नाही हो कमी पडायचं. आई म्हणून मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करायची. त्याबरोबर आई म्हणत असते, हो गं सगळं करशील तू काळजी करू नकोस, सगळं चांगलं होईल ऐश्वर्या तुझं. त्याबरोबर आता ऐश्वर्या सुमित्राला मिठी मारते आणि मनात म्हणत असते की द्या रे द्या, कोणीतरी बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड मला आणून द्याच. इतक्यात ऋषिकेश, जानकी, सौमित्र, अवंतिका सगळे घरी आलेले असतात. जानकी म्हणत असते की सारंग भाऊजी कुठेच दिसत नाही आहेत, आईंच्या खोलीत असतील का. त्यावर सौमित्र हा म्हणत असतो, हो मलाही असंच वाटते. ऋषिकेश म्हणतो, मी बघून येतो. आणि मग आता तो बघायला जाणारच असतो. इतक्यात त्या ठिकाणी नानासाहेब येतात आणि तुम्ही सगळे कुठे गेला होतात रे असं विचारतात. त्यावर ऋषिकेश पटकन सांगतो, बाजार समिती. तर जानकी म्हणते, बाजार. मग जानकी सावरून घेत म्हणते, म्हणजे आधी आम्ही बाजार समितीच्या ऑफिसला गेलो होतो नाना, आणि मग तिथून बाजारात गेलो. हे काय, आमच्याबरोबर अवंतिका आणि सौमित्र भाऊजीसुद्धा होते ना. काय सौमित्र भाऊजी. त्याबरोबर सौमित्र लगेच म्हणतो, हो हो नाना, आम्ही सगळे सोबतच गेलो होतो. ॲक्च्युली काय आहे ना, आपल्या सारंगला ज्या काही वस्तू का आवडतात ना, माळा वगैरे म्हणजे लाईटिंग्स, ते सगळं घेऊन यावं म्हटलो मार्केटमधून. आता आम्ही ते सगळं सामान घेऊन आलो आहे ना, आता संध्याकाळी मस्तपैकी पटापट आम्ही सगळं डेकोरेशन करू. त्याबरोबर नाना म्हणतात, खरंच सारंग तुमच्यात नाही आहे आणि तरीही सारंगला आवडणाऱ्या सर्व गोष्टी करताय तुम्ही, तुम्हालाही खूप वाईट वाटत असेल ना, सारंगची आठवणही येत असेल ना. इतक्यात त्या ठिकाणी सुमित्रा येते. सुमित्रा अगदीच नॉर्मल असते. सुमित्राला बघून जानकी मनात विचार करते, नक्की आईंची आणि सारंग भाऊजींची भेट झाली असेल ना, सारंग भाऊजींनी आईंना सगळं खरं सांगितलं असेल ना, मग तरीही आई एवढ्या नॉर्मल कशा काय राहू शकतात. तर सुमित्रा म्हणत असते, अवंतिका, जानकी, तुम्हीही जरा आता ऐश्वर्याची काळजी घ्या. हे बघा, सारंगच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही, हे सगळं ठीक आहे, पण हे सगळं करत असताना हे लक्षात ठेवा की ऐश्वर्या प्रेग्नंट आहे, तिला त्रास होईल असं काही वागू नका. जानकी मनात विचार करत असते, हे सगळं काय सुरू आहे, आई एवढ्या नॉर्मल कशा काय बोलू शकतात. तर लगेचच पुढे आई सांगत असते, आणखीन एक, जानकी अगं प्रेग्नंट आहे ना ती, तू आणि अवंतिका मिळून जरा तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, तिची काळजी घ्या आणि जरा तिला 4 गर्भसंस्काराच्या गोष्टीसुद्धा सांग तू. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, हो हो आई, का नाही, सांगेन ना मी, तुम्ही काही काळजीच करू नका, मी आहे ना, मी बघते सगळं ते. त्याबरोबर लगेचच अवंतिकासुद्धा म्हणते, हो आई तुम्ही खरंच काळजी करू नका, मी आणि जानकी वहिनी ना हिची अगदी छान काळजी घेतो, हां चांगलीच काळजी घेतो हिची जरा आम्ही. बाय द वे ऐश्वर्या, अगं तुझ्या चेकअप्स वगैरे राहिले असतील ना, नाही म्हणजे झाले नसतील की झालेच सगळे चेकअप वगैरे, का करून घ्यायचं असतील तर सांग, म्हणजे चेकअप करून घेतले पाहिजे ना, म्हणजे खरं कळेल. आणि बाळ कसं आहे तेही. त्यावर सगळे तिच्याकडे बघायला लागतात. तर ती म्हणते, खरं कळेल ना बाळ कसं आहे आपलं व्यवस्थित. त्याबरोबर लगेचच आता इथे सुमित्रा ही तिच्याकडे बघायला लागते. तर अवंतिका म्हणत असते, करायचं असतील ना चेकअप ऐश्वर्या, बोल ना, आई बघतायत तुझ्याकडे. त्याबरोबर ऐश्वर्या लगेचच म्हणायला लागते, काही गरज नाही आहे,
आता तिने काही गरज नाही आहे असं म्हटल्याबरोबर जानकी म्हणते, अगं असं कसं म्हणतेस ऐश्वर्या, गरज कशी नाही, गरज आहे. अगं बाळ कसं आहे आपलं हे आपल्याला कळायला नको का? आणि सोनोग्राफी करतातच प्रेग्नन्सीमध्ये, त्यात तुझी सोनोग्राफीसुद्धा राहून गेली आहे. मग आपण ना काय करू, सगळ्यात अगोदर तुझी सोनोग्राफी करून घेऊ. सोनोग्राफी केलं की मग आपल्याला कळून जाईल आपल्या बाळाची तब्येत कशी आहे, आपल्या बाळाची हालचाल कशी आहे, आपलं बाळ कसं आहे, काय आहे, सगळं अगदी व्यवस्थित आपल्याला कळून जातं. मग कसं ते बरं पडतं गं. म्हणून म्हणतोय आम्ही, तुझ्या काळजीपोटीच आहे हे सगळं. त्यावर ऐश्वर्या म्हणते, इतके दिवस तुला माझी काळजी वाटत नव्हती का गं जानकी? आणि आज जसं आई म्हणाल्या तसं लगेच एकाएकीच तुला माझी एवढी काळजी वाटायला लागली का? बोल ना, आता का गप्पा आहेस? आज आईंमुळे फक्त काय दिखावा करायचा आहे का तुला? त्याबरोबर जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या, असा विचार का करतेस तू? अगं तुझ्याबरोबर ह्या विषयावर मला बोलायचं होतंच, पण सारंग भाऊजी गेले ना आपले, त्यामुळे तुझी मनस्थिती फारशी काही ठीक नव्हती. म्हणून मी तुझ्याशी विषयावरती ह्या बोलणं टाळत होते. पण आता जेव्हा तू स्वतःहून आईंबरोबर बाहेर आलीस, तेव्हा असं वाटलं की आत्ता तू बरी आहेस, आता तुला बरं वाटतंय, म्हणून मग आता तुझ्याशी या विषयावर बोलावं म्हणून बोलले. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते की नाही, काही गरज नाही आहे माझी सोनोग्राफी वगैरे करण्याची, मला नको आहे हे सगळं. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणायला लागते, अगं ऐश्वर्या, असं काय करतेस, सोनोग्राफी करून घे. जानकी जे म्हणते ते योग्य आहे, त्यामुळे तू उगाच नकार घंटा वाजवू नको. त्यावर ऐश्वर्या काहीच बोलत नाही. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणत असते, अहो असे कसे काय वागू शकता तुम्ही ऋषिकेश दादा, सांगा ना. अहो नवरा गेलाय माझा, सारंग गेलेत माझे, आणि तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटतच नाही का हो? आ तुम्ही माझ्याबरोबर प्रॉपर्टीवरून कसले वाद घालू शकता? अहो तुम्हाला माझ्या नवऱ्याच्या वाटची प्रॉपर्टी हवी आहे का? आ बोला ना ऋषिकेश दादा, इतके वाईट का वागता हो तुम्ही माझ्याशी, काय इतके निष्ठुर वागता? आता हा सगळा प्रकार सुमित्रा बघत असते. सुमित्रा लगेचच ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश. त्यावर ऋषिकेश म्हणतो, हे बघ आई, प्लीज माझं ऐकून घे. त्यावर जानकीसुद्धा म्हणत असते, आई हे बघा ऐकून घ्या आमचं. सुमित्रा म्हणते, हे बघा काही ऐकून घ्यायचं नाही आहे मला तुमचं, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरात ऐश्वर्याशी कोणीही वाईट वागता कामा नये. तुम्ही दोघंजणं तिच्या बाबतीत काही कटकारस्थान करायचे नाही, समजलं ना? या घरात अजूनही मी आहे. आता हे ऐकून मात्र जानकी आणि ऋषिकेशला वाईट वाटतं. ते दोघं एकमेकांकडे बघतात, पण गप्प राहणं पसंत करतात. तर आता इकडे जानकी म्हणत असते की आई ना, सगळं काही सारंग भाऊजींनी जर स्वतः जाऊन भेटून सांगितलं आहे, मग तरीही आई अजून अशा का वागतायत? का आई अजूनही फक्त आणि फक्त त्या बावळट ऐश्वर्याची बाजू घेत आहेत? काय झालं असेल नेमकं, असा विचार आता ते सगळे करत असतात. जानकी म्हणते, आई खरोखर बदलले असतील का? तर आता लगेचच इकडे अवंतिका म्हणत असते की पण असं कसं होऊ शकतं? आई एवढ्या कशा बदलू शकतात? त्यावर जानकी म्हणत असते, तेच तर कळत नाही आहे. आई नक्की बदलल्यात. त्याबरोबर आता त्या ठिकाणी सुमित्रा आलेली असते. सुमित्राच्या येण्याची चाहूल सगळ्यांना लागते. सगळे मागे बघतात, तर सुमित्रा मागून म्हणत असते, बदलली आहे ना आई, बदलली आहे, पण शहाणी झाली आई आता. त्याबरोबर आता सुमित्राला त्या ठिकाणी आलेलं बघून सगळेजण खूपच खुश होऊन जातात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.